नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 7 जुलैच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अवनी आता चंद्रकांत देशमानेचा चांगलाच माज उतरवणार आहे। तर ते सगळं कसं होणार आहे हे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला आपण पाहतो की अवनी आता सर्टिफिकेट घेण्यासाठी आतमध्ये जाते। धनेशला मात्र तिच्या आईने तिथे दारामध्येच उभा राहायला सांगितलेलं असतं, त्यामुळे तो तिथेच दारामध्ये उभा राहतो आणि अवनीला म्हणत असतो की वहिनी तुम्ही बिंदास्त जावा आणि सर्टिफिकेट घेऊन या, माझी काळजी करू नका। अवनी आता आतमध्ये जाते। तर आतमध्ये गेल्यानंतर अवनीला आता तिचं घर पाहून भरूनच येतं। तिला आता पहिल्या काही आठवणी आठवतात, काही क्षण आठवतात की जेव्हा तिला आता गोल्ड मेडल मिळालं होतं तेव्हा तिने बाबांना घट्ट मिठी मारली होती आनंदाने। त्याचबरोबर ती तिच्या बाबांना असंही म्हणाली होती की बाबा हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे। आता हे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं। तेवढ्यातच तिची आई तिला म्हणत असते की अवनी काय मिळवलं ग तू हे सगळं करून, सांग ना काय मिळवलं। मग अवनी आईला म्हणत असते की आई ऐक ना प्लीज, आता त्या सगळ्या गोष्टी आता काढू नको, अजिबातच काढू नको, मी नाही ते फक्त। आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच तिकडून चंद्रकांत माने आणि आता महेश आलेले असतात आणि मग चंद्रकांत माने म्हणत असतात की तू इथे फक्त सर्टिफिकेट न्यायला आलेली आहेस ना। आता अवनीला बाबांना तिथे पाहून जबरदस्त धक्का बसतो की आता बाबा कसे काय इथं। मग आता चंद्रकांत माने तिच्या जवळ येतात हळूहळू आणि मग महेशला सांगतात की महेश जा मेन दरवाजा लावून ये। मग महेश मेन दरवाजा लावून घेतो आणि चंद्रकांत माने पाठीमागचा दरवाजा लावून घेतात। मग अवनी घाबरते आणि म्हणत असते की दरवाजा का लावताय, असं काय करताय तुम्ही, काय चाललंय हे सगळं, सांगेल का मला कोणी काय चाललंय ते। आणि वहिनी तू म्हणाली होतीस ना की बाबा घरी नाही येत म्हणून, मग हे काय आहे। आता बिचाऱ्या स्वातीला सुद्धा काहीच माहिती नसतं, ती बिचारी खूपच घाबरलेली असते आणि ती अवनीला म्हणत असते की अगं अवनी बाबा नव्हते घरी, पण आता हे काय झालं। आता तिला काय बोलावं तेच पुढे कळत नाही, पण तिला एवढं मात्र नक्की समजलेलं असतं की आईने तिला फसवलेलं आहे। तर चंद्रकांत मानेच म्हणत असतात की बापाची इब्रत मातीमोल करून काय मिळवलंस ग अवनी, तू सांग ना काय मिळवलं। त्या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून दिवसभर मोलकरणीसारखी काम करत असते, तिकडे चुलीमध्ये तोंड खुपसून बसलेली असते, चांगल्या भविष्याची राख रोंगोळी करून घेतलेली आहेच। मग अवनी म्हणत असते की बाबा तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं, आणि असं काहीच नाहीये। तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की तुझ्या घरामध्ये जे काही चाललंय ना ते मला सगळं कळतं, वर तोंड करून मला विचारू नको, तुझ्या घरामध्ये जे काही कळतं सगळं चाललंय ते मला कळतं, ते लोक कसे नांदवतात तुला ते सगळं कळतं मला। चांगलं तुझ्या भविष्याचा विचार करून त्या विवांबरोबर लग्न लावून देत होतो, सुखात नांदली असती तिकडे कॅनडामध्ये, राणीसारखं राज्य केलं असतं, पण नाही असली कुठून तुला बुद्ध्या सुचली आणि त्या ड्रायव्हर बरोबर लग्न केलं। मग अवनी म्हणत असते की बाबा लग्नाशिवाय दुसरा कुठलाच विषय नाहीये का तुमच्याकडे, अहो 1000 वेळा सांगितलं मी तुम्हाला, लग्न प्रायोरिटी नाहीये माझ्यासाठी, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत। मग इकडे चंद्रकांत माने म्हणत असतात की स्वप्न पूर्ण करायची होती ना तुला, बोल स्वप्न पूर्ण करायची होती ना, काय करायचंय तुला, घर बांधायचंय, स्वतःची फर्म उभी करायची का, चल मी तुला उभी करून देतो। मग अवनी म्हणत असते की बाबा तेच तर नको आहे मला माझ्या स्वतःच्या हिमतीवरती फर्म उभी करायची आहे, मला कुणाचाही आधार नकोय। मग महेश म्हणत असतो की अवनी त्याच्यासाठी ना पैसे लागतात, काय लागतात, पैसे, मोठं भांडवल लावा लागतं, आणि मग कोण देणार आहे ग तुला पैसे, सांग ना कोण देणार आहे, तो तुझा भिकारडा ड्रायव्हर नवरा तो देणार आहे। अवनीला खूपच राग येतो आणि अवनी म्हणत असते की नवरा नवरा नवरा, अरे यार तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये। त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की काय ग, हो का आमचे काय डोळे फुटलेत का आमचं डोकं घाण ठेवलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं ना ते आम्ही आमच्या या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, अख्ख्या गावामध्ये तुमच्या लग्नाचे पोस्टर लावले होते आणि त्या लोकांची लायकी नसताना रिसेप्शन केलं, ते सगळं काय होतं बोल ना, आता का गप्प बसलेली आहे, ते सगळं काय होतं। खरंच तुझा चॉईस इतक्या खालच्या लेवलचा असेल ना असं कधीच वाटलं नव्हतं, करून करून काय केलं, त्या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर लग्न, देवा कसा आता तो सुधारणार आहे मामुली ड्रायव्हर। त्यावेळेस अवनी म्हणत असते की परत तेच, अहो याच गोष्टीमुळे मी हे घर सोडून गेली होती, मला अजिबात आवडत नाही इथे राहायला। मग चंद्रकांत माने अवनीला म्हणत असतात की हो का, मग तुझी स्वप्न पूर्ण करायला कुठे गेली तू, त्या मूर्खांच्या घरात, उंदराच्या बिळात, अगं तिथे कोणत्याही भिंतीला हात लावला ना तर भसा भसा माती ढासळते, आणि कसलं सुख मिळणार आहे तुला तिथे, कोणतं सुख मिळणार आहे,
काय शोधायला गेलीस होती तिथे? आणि आता तेच पुन्हा म्हणत असतात की बास कर, हे अश्रू ढाळणं बंद कर. आता यापुढे जे मी सांगेल ना तेच तू करायचं आहे, तू तसंच वागायचं आहे, कळलं का? अवनीला सुद्धा खूपच राग येतो आता, पण तिला काहीच ती करू शकत नसते. बाबांचं फक्त शांतपणे उभा राहून ते ऐकून घेत असते. मग पुन्हा चंद्रकांत माने म्हणत असतात की त्या ड्रायव्हरला सोडचिठ्ठी द्यायची. महेश, त्या फॅमिलीचं जे जे काही करायचंय ना ते तू करून घे आणि घटस्फोटाचे पेपर तयार करून ठेव. मग महेश म्हणतो की हो बाबा, मी आता लगेचच घटस्फोटाचे पेपर तयार करून ठेवतो. तर पुन्हा चंद्रकांत माने म्हणत असतात की आता यानंतर त्या भिकाऱ्याशी काहीच संबंध ठेवायचा नाही आणि विवानशी लग्न करायचं. नशीब तुझं चांगलं समज की एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा तो बिचारा मुलगा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झालेला आहे. त्यामुळे विवानशी लग्न करायचं, कॅनडामध्ये जायचं आणि सुखाने नांदायचं. मग अवनी म्हणत असते की म्हणजे पुन्हा तेच बाबा, तुम्ही सतत तेच बोलणार आहात का? दुसरं तुम्हाला काही बोलायला येत नाहीये का? त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की अवनी, तू निवडलेल्या त्या भिकाऱ्यापेक्षा हा विवान 1000 पट चांगला मुलगा आहे. पण अवनी, तुला ते समजणार नाही. पण अवनी सुद्धा इथे गप्प बसत नाही. ती म्हणते की बाबा, आता हे सगळं शक्य नाहीये. मी या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात त्या विवानशी लग्न करणार नाही. नाही म्हणजे नाही, असं म्हणून ती आता तिची बॅग घेते आणि म्हणत असते की मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्याच्यामुळे मला आता इथे थांबायचंच नाहीये. मग चंद्रकांत माने आता जोरात ओरडतात आणि म्हणत असतात की बास अवनी, बास कर. मग अवनी म्हणत असते की का बास, का बास? म्हणजे बाबा, माझ्या स्वप्नांची वेळ आली की मला बास म्हणायचं. मला शिकायचं म्हटलं, मला करिअर करायचं म्हटलं की बास म्हणायचं. का बास करायचं मी आता, का करायचं बास? आता अवनीने सुद्धा आवाज मोठा केलेला असतो आणि ती बोलत असते आणि म्हणत असते की बाबा, तुम्हाला माहितीये ना मी किती कष्ट केलेले आहेत या सगळ्यासाठी. अहो, रात्र रात्र जागून मी ड्रॉइंग शीट पूर्ण केलेली आहेत. पहाटे पहाटेपर्यंत मी नोट्स बनवलेले आहेत. कपड्याला रंग, हाताला फेविकॉल, डोळ्याखाली काळी वर्तुळे घेऊन मी कॉलेजला जायची. पाहिलंय ना हे सगळं तुम्ही? असंच नाही मला हे गोल्ड मेडल मिळालेलं, मी मेहनत केलेली आहे बाबा, मी खूप मेहनत केलेली आहे आणि मेहनतीने शिकलेली आहे आणि मला अजूनही शिकायचं आहे. त्यावेळेस चंद्रकांत माने म्हणत असतात की वा, मुलगी शिकली आणि ही प्रगती झाली. सतत काय ग ते गोल्ड मेडल बद्दल बोलून दाखवते. काय किंमत आहे ग त्याची बाजारामध्ये, काय किंमत आहे? अगं, साधं सोन्याचं पाणी त्याला लावलेलं आहे. फालतू तुला काहीतरी मिळालेलं आहे आणि त्या फालतू गोल्ड मेडलला जर बाजारामध्ये विकायला गेली ना तर 1.5 दमडीची किंमत येईल. किती 1.5 दमडीची? कळलं का तुला? जे काही तू शिकलीस ना ते सगळं माझ्यामुळे, आणि हे सर्टिफिकेट मिळालेत ना ते पण सगळं माझ्यामुळे, लक्षात ठेवायचं. आणि याच्यासाठी जो काही खर्च करावा लागलाय ना, खूप मोठमोठ्या फीज भराव्या लागल्यात ना, त्या मी भरलेल्या आहेत, तुझ्या बापाने भरलेल्या आहेत. मी होतो म्हणून तू शिकू शकलेली आहे आणि त्यामुळे तू स्वतःच्या पायावरती उभी राहू शकलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता कन्फर्म आहे की तू विवानशी लग्न करायचं म्हणजे करायचं आणि कॅनडाला जायचं. तिथे गेल्यानंतर जे काही तुला शिकायचे, जे तुला काही करायचंय ना ते सगळं तिथे गेल्यावरच करायचं, ही माझी तुला अट आहे. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की बाबा, तुम्हाला तुमच्या मुलीवरती थोडा सुद्धा विश्वास नाहीये का हो? तुमची मुलगी एवढी लिचीपिची वाटली का की तिने कुठल्या सेल्फिश, मॅनरलेस, फालतू माणसाची लग्न करून त्याचा आधार घ्यावा? तुम्हाला तुमच्या मुलीवर, तिच्या कर्तृत्वावर जराही विश्वास नाहीये का? त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की हो, नाहीये विश्वास मला माझ्या मुलीवरती, कारण माझा सगळा विश्वास तिने मातीमोल केलेला आहे, धुळीस मिळवलेला आहे. मी विश्वास ठेवला होता तुझ्यावरती, पण स्वप्न, शिक्षण, करिअर याच्या आड जाऊन जी ही थेरं केलेली आहेत ना, त्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून मोकळी झालीस ना तू, त्यामुळे विश्वास राहिलेला नाहीये माझा तुझ्यावरती, त्यासाठी तू योग्यच नाहीये. मग आता अवनी म्हणत असते की बाबा, मी मुलगी आहे म्हणून का तुमचं ऐकलं नाहीये? म्हणून बाबा, मला माझे सर्टिफिकेट द्या आणि मला इथून जाऊ द्या. मला विवान काय, कोणाच्याच आधाराची गरज नाहीये. माझी मी खंबीरपणे उभी राहील. मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचे. त्यावेळेस आता अवनीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच येते धक्का बसतो. मग चंद्रकांत माने म्हणत असतात की गोल्ड मेडल माझ्यामुळे मिळालंय तुला, हे लक्षात ठेवायचं. माझ्या आधारामुळे मिळालेलं आहे आणि आता तू सांगते मला कोणाच्या आधाराची गरज नाहीये, मला कुणाच्या आधाराशिवाय मोठं व्हायचं नाहीये. ठीक आहे, आता या सगळ्याचा
आधारच मी काढून घेतो, सगळे आधार काढून घेतो, बापाचा आधार, पैशाचा आधार, घराचा आधार, सगळे आधार आता मी तुझ्याकडून काढून घेतो. आता अवनीला कळतच नाही की बाबा काय करणार आहेत आणि असे का बोलत आहे. ती थोडीशी घाबरते. पण आता चंद्रकांत माने तिथला सोफा बाजूला सारतात आणि डस्टबिन घेऊन आता जे काही ते पेपर असतात ते जाळणार असतात आणि आता म्हणत असतात की ही सर्टिफिकेट माझ्यामुळे तुला मिळालेली आहेत आणि आता त्यातले एक एक काढतात आणि म्हणत असतात की आता तुला आधाराशिवाय जगायचं आहे ना, जगून दाखव. बापाचा आधार नकोय ना, पैशाचा आधार नकोय ना, मग आता मी हे सगळं जाळूनच टाकतो असं म्हणून आता ते जाळून टाकायला लागतात. अवनी म्हणत असते की बाबा प्लीज असं नका ना करू. ती वाचवण्यासाठी जात असते तर महेश तिला पकडतो आणि म्हणत असतो की अजिबात पुढे जायचं नाही. आता बाबा जाळत असतात, अवनीचं काही ऐकतच नसतात. अवनी तिकडे ओरडत असते की बाबा प्लीज ती माझी सर्टिफिकेट आहेत, माझं स्वप्न आहे, नका असं जाळू. पण चंद्रकांत मानेंना इतका राग आलेला असतो की त्यांना आता अवनीचा एकही शब्द कानावरती पडत नसतो. ते आता ते सगळे कागदपत्र एक एक करून आता जाळत असतात. इकडे दुसरीकडे धनेश बाहेर उभा असतो तर आता त्याला राजा फोन करतो आणि म्हणत असतो की काय रे कुठे आहे. त्यावेळेस तो म्हणतो की बोल ना राजा दा. मग राजा म्हणत असतो की अरे कुठे आहे तू. त्यावेळेस तो म्हणतो की वहिनीच्या अंगणात आहे आणि वहिनीचं घर लय मोठं रे, कसलं भारी आहे. त्यावेळेस तिकडून राजा म्हणतो की धन्या तू तिथे घर बघायला गेलाय का वहिनीसाठी गेलाय आणि वहिनी कुठे. त्यावेळेस धन्या म्हणतो की अरे त्या तिकडे आतमध्ये त्यांच्या आईशी बोलतायत. मग राजा म्हणतो की मग तू काय करतोय बाहेर. धन्या तू कशासाठी गेलेला आहेस तिकडे. वहिनीच्या आधारासाठी गेलाय ना. अरे मग असल्या सिच्युएशन मध्ये आधार नको का द्यायला. त्यावेळेस धनेश म्हणतो की अरे त्याचं काय झालं. तर तिकडून राजा म्हणतो की अरे दार खिडक्या सुद्धा लावून घेतल्यात त्यांनी, मला एक सांग हे सगळं का लावून घेतले त्यांनी. त्यावेळेस धन्या म्हणतो की हो का, पण ते तुला कसं कळलं राजा. त्यावेळेस तो म्हणतो की मी तुझ्या पाठीमागे आहे. त्यावेळेस धनेश म्हणतो की अरे हो तू माझ्या सतत पाठीमागेच असतो ते मला माहितीये, पण हे दार खिडक्या लावलेलं कसं काय तुला कळलं. तर आता तो त्याच्या पाठीमागे येतो आणि त्याला एक धपका डोक्यावरती मारतो. मग धनेश वळून पाहतो तर म्हणतो की अरे राजा दादा तू खरंच आला काय. त्यावेळेस तो म्हणतो की हो. मग आता राजा म्हणतो की वहिनी कुठे आहेत. त्यावेळेस तो म्हणतो की अरे वहिनी आतमध्ये आहेत. मग तो म्हणतो की मग तू इथे बाहेर काय करतोय. तर मग धनेश म्हणतो की अरे त्यांच्या आईने मला आतमध्ये येऊन नाही दिलं. मग राजा म्हणतो की काय बरं चल आता आतमध्ये काय चाललंय ते बघूया. असं म्हणून ते दरवाजाच्या जवळ येऊन पाहतात तर त्यांना अवनीचा रडलेला आवाज येतो. मग आता राजा खूपच घाबरतो आणि इकडे तिकडे पाहतो तर मग खिडकीतून त्याला सगळं काही दिसतं की अवनीला पकडलेलं असतं आणि ते सगळे सर्टिफिकेट जाळत असतात. मग तो म्हणतो की ओ काय करताय तुम्ही, काय करताय मॅडम सर्टिफिकेट, अरे त्यांना सोड त्यांना सोड असं आता राजा म्हणत असतो आणि त्याची खूपच धडपड चाललेली असते अवनीला वाचवण्यासाठी. तो मेन दरवाजाला लाथा वगैरे मारत असतो पण आता तो दरवाजा एकदम मजबूत असल्यामुळे काय तो तुटतच नाही. मग राजा म्हणतो की आता ना मी यांना सोडणार नाही, थांबा. असं म्हणून राजा पाठीमागच्या दरवाजाकडे जातो आणि मग त्या दरवाजावरती जोरात लाथा मारायला लागतो. मग आता लाथा मारून मारून आता तो दरवाजा तोडतो आणि मग आतमध्ये जातो. अवनी मग आता म्हणत असते की राजा बघ ना यांनी माझी सगळी सर्टिफिकेट जाळली. असं म्हणून ती आता लगेचच राजाकडे जाते आणि राजाला मिठीच मारते आणि खूपच मोठमोठ्याने रडायला लागते. मग राजा म्हणतो की नाही मॅडम प्लीज तुम्ही रडू नका, ह्यांना ना मी तुम्हाला सांगत होतो ना नका येऊ, ही माणसं चांगली नाहीयेत. तर आता चंद्रकांत मानेला मात्र खूपच राग येतो. मग आता राजा अवनी आता ते कागदपत्र घ्यायला जाते तर राजा म्हणतो की नाही नाही मॅडम प्लीज असं करू नका, तुम्हाला भाजल. मग आता तो हळूच अवनीला उठवतो आणि समजावत असतो. तर महेश म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली असं म्हणून तो त्याच्या अंगावरती धावून यायला लागतो. तर राजा हातानेच त्याला थांबवतो आणि म्हणत असतो की अजिबात पुढे यायचं नाही. आता अवनीला घेऊन आता तो तिथून निघून बाहेर जातो. तर इकडे धनेश म्हणत असतो की वहिनी प्लीज तुम्ही रडू नका ना, प्लीज वहिनी रडू नका ना. तर राजा पण म्हणतो की चला परत इथे कधीच यायचं नाही, टेन्शन घेऊ नका. तर लगेच पाठीमागून चंद्रकांत माने बाहेर येतात आणि अवनीला म्हणत असतात की याच्या बरोबर जाणार असशील तर तुझं आयुष्य स्वाहा आणि जर तुझ्या स्वप्नांसाठी याच्या बरोबर जाणार असशील तर तुझी सगळी स्वप्न पण स्वाहा. मग अवनीला बाबांचा खूपच राग येतो आणि मग ती थोडीशी पुढे येते आणि म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं बाबा, तुम्ही ही सर्टिफिकेट जाळून माझ्या स्वप्नांवरती पाणी फिरवले. असं अजिबातच नाहीये बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला अजून नीट ओळखलेलंच नाहीये. तुम्ही फक्त माझी सर्टिफिकेट जाळू शकता, माझं नॉलेज नाही जाळू शकत. आणि आज मी तुम्हाला एक वचन देते, नीट लक्ष देऊन ऐका. मी माझी सगळी स्वप्न
स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच. आणि हे फक्त मी तुम्हाला सांगत नाहीये, ज्यांना असं वाटत आहे ना की मुलीला शिकून तिची फी भरून तिच्यावरती आपण उपकार केलेत, त्यांना माझे हे उत्तर असेल. आणि ज्या वडिलांना वाटतं ना की मुलींनी शिक्षण विसरून त्यांनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करावं, त्यांना हे माझं उत्तर आहे. चंद्रकांत माने म्हणत असतात की बास, फार बोलली तू. त्यावेळेस अवनी म्हणत असते की बाबा, फक्त मी हे बोलत नाहीये, आता मी हे सगळं करून दाखवणार आहे. माझं नाव टाकलं ना तुम्ही, आता जोपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करत नाही ना, तोपर्यंत मी तुमचं नाव लावणार नाही. आणि ज्या क्षणी स्वतःला सिद्ध करेन ना, त्या दिवशी सगळ्या जगाला सांगेल की मी ह्या चंद्रकांत देशमाने यांची मुलगी आहे, ज्यांनी स्वतःच्या मुलीला जिवंतपणे मारलं होतं. तर अवनीचा हा ॲटिट्यूड पाहून राजाला मात्र खूपच आनंद होतो, पण इकडे मानेंना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. अवनी मात्र तिथून रागाने निघून जाते. तर मग धनेश सुद्धा तिच्या पाठीमागे लगेच जातो. मग राजा म्हणत असतो की ओ साहेब, यांना फसवून या सगळ्या दारं खिडक्या लावून उलटसुलट करण्याचा विचार जरी केला ना, तरी धनंजय धोंडीराज दांगट नाव आहे माझं. आमच्या घरच्या बाईचा अपमान आम्ही सहन करत नाही. स्वाहा 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 आम्हाला सुद्धा करता येतं, असं म्हणून राजा सुद्धा आता त्यांना बोलून तिथून निघून जातो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा आणि अवनी एका वडाच्या झाडापाशी थांबलेले असतात. त्यावेळेस अवनी राजाला म्हणत असते की बघ ना राजा, आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मन लावून पूजा करता येणार आहे. खरंच पूजा केल्यामुळे यांच्या इच्छा पूर्ण होत असतील का? आणि जर होत असतील ना, तर मी सुद्धा पूजा केली असती माझ्या स्वप्नांच्या दीर्घायुष्यासाठी. त्यावेळेस राजा म्हणतो की हो मॅडम, होतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मग अवनी म्हणत असते की खरंच प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळाला ना, तर किती चांगलं होईल. आणि मिळायलाच हवा असा नवरा जर मिळत असेल ना, तर हे व्रत 7 जन्मांसाठी करायला काहीच हरकत नाहीये. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा छोटासा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.